नीचे बैठ जाओ, आगे वाले नीचे बैठो। अनिल भाई आजच्या प्रेस कॉन्फरन्ससाठी माझे मुख्य कार्यकारी अधिकारी एस पी मॅडम, सर्व अधिकारी, उपस्थित सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींचं स्वागत करतो. आजची प्रेस कॉन्फरन्स बोलायचं कारण म्हणजे 1 फेब्रुवारीपासून सातत्याने औरंगाबादमधील कोरोनाच्या पेशंटच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. आपण जर कालचे पेशंट बघितले तर 1702 आहे आणि आपल्या ऍक्टिव्ह केसेस 13,646 एवढे आहेत, ज्या की मागच्या पीकपेक्षा खूप जास्त आहे. मागं जो पीक आला होता 11 सप्टेंबरला तेव्हा 536 केसेस होत्या आणि पहिल्या लाटेमध्ये ऍक्टिव्ह पेशंटच्या बाबतीत 7,500 एवढे पेशंट होते. एवढं सगळं होत असल्यामुळं आणि आपण प्रशासनाने या संदर्भात 2-3 आदेशही काढले. औषधाला लॉकडाऊन 18 तारखेपासून, नंतर नाईट कर्फ्यूच्या संदर्भातले आदेश काढले 19 मार्चपासून. तरी बऱ्याचशा सिटीजननी याला खूप चांगला सपोर्ट केला, त्यांचा मी आभारी आहे. आम्ही सर्वजण पोलीस आयुक्त, महानगरपालिकेचे आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, आम्ही तर सगळं मंडळी आमच्या समावेश केलो. तर याच्यामध्ये नागरिकांनी खूप चांगलं सहकार्य केलं, पण तरीही आपल्या संख्येमध्ये वाढ होत आहे. कारण हा संसर्ग आता फॅमिली कॉन्टॅक्टने थोडंसं प्रमाण वाढलं, म्हणून आज आपल्याशी भेटवूच करण्यासाठी बोलवलं. याच्या संदर्भात प्रशासनाने जे बेडच्या संदर्भात केलेली कार्यवाही, याच्या बाबतीत आपल्याला देखील मोठं अनुभव. त्याच्यात बेडमध्ये DCFला किती बेड आहे, DCHCला किती बेड आहे, कोविड केअर सेंटरला किती बेड आहे. आजही आपल्याकडं सफिशियंट मात्रामध्ये बेड आहेत, परंतु सौम्य क्षमतेचे पेशंट मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात आणि ते बेड मागतात. तिथं त्यांना तपासल्याच्या नंतर बेड नाही दिले की ते म्हणतात मला बेड मिळत नाही. अशा प्रकारची माहिती आहे. त्याच्यानंतर आता जे पेशंट वाढत चालले त्याच्याबद्दलच्या हॉटस्पॉट आम्ही काढलेले. साधारणतः मागच्या लाटेमध्ये हॉटस्पॉट ग्रामीण भागामध्ये, त्याच्याशिवाय नवीन हॉटस्पॉट आले. पहिल्या लाटेमध्ये साधारणतः औरंगाबादमध्ये बजाजनगर, तिसगाव, वडगाव, कोल्हाटी, रांजणगाव, शेंतुर्ली, गंगापूरमध्ये माणूस, गंगापूर सिटी, वैजापूरमध्ये वैजापूर सिटी, कन्नडमध्ये कन्नड सिटी, सिल्वर सिटी, पुरंदर सिटी, अशा प्रकारे आहेत. तसंच महानगरपालिकेमध्ये सुद्धा वॉर्ड निहाय आपण हॉटस्पॉट घोषित केले आणि हॉटस्पॉट साधारणतः औरंगाबादच्या पेरीमधली गावं, आठवडी बाजाराची गावं, नगरपालिकेची गावं आणि जिथं लोकसंख्येची घनता जास्त आहे आणि ज्या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहे ती आहेत. महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांनी हॉटस्पॉटची संपूर्ण लिस्ट दिली. आपल्याला इथे देखील मी तुम्हाला देतो. आजच्या याच्या माध्यमातून प्रशासनाने आंदोलन, बेड तसंच टेस्टिंग याची पूर्ण तयारी केलेली. आपण RT-PCR आणि अँटीजेन टेस्ट जवळजवळ दररोज ॲव्हरेज 6,000 टेस्टिंग आपण पूर्ण चालवलं आणि आज पालकमंत्री महोदयांनी सूचना केल्यामुळे हे टेस्टिंगचं प्रमाण आपण 10,000 पर्यंत पुढे नेणार आहे. तसंच आपलं जे व्हॅक्सिनेशनचे अचिव्हमेंट आहे ते साधारणतः 24% आहे आणि आज कालच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषित करायचे 45 वर्षाच्या पुढचे सगळ्या लोकांना आपण व्हॅक्सिनेशन करणार आहे. त्याच्यासाठी पुरेशा प्रमाणात साईट म्हणजे व्हॅक्सिनेशनचे ठिकाणं, त्याच्यानंतर ट्रेन स्टाफ हे सगळं उपलब्ध केलेलं आहे. माननीय पालकमंत्री महोदयांनी आता आश्वस्त केले की व्हॅक्सिन सुद्धा आपल्याला पुरेशा प्रमाणात मिळेल. आजही आपल्याकडे व्हॅक्सिन आहे. तर माझी आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती की व्हॅक्सिनेशनच्या मोहिमेला सपोर्ट करा आणि जे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आहे कामाशिवाय घराच्या बाहेर पडू नका. बाकी 8च्या नंतर संपूर्ण संचारबंदी लागू असते तरी बरेचसे नागरिक छोट्या छोट्या गोष्टीसाठी बाहेर येतात, पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी करतात. आपण ते 8च्या नंतर कोणालाही नागरिकाला अत्यावश्यक सेवा सोडून डॉक्टर किंवा इंडस्ट्रियल कामगार असेल किंवा दुधाचा टँकर आहे किंवा अशा व्यवस्था असेल तर त्याला मिळेल किंवा रिक्षाला पेट्रोल मिळेल, परंतु नागरिक म्हणून कोणाला ते मिळणार नाही. आम्हाला सहकार्य करा, कारण आपल्या मदतीनेच या पहिल्या लाटेमध्ये आपण कोविडला प्रतिबंध केला होता. आपण सगळ्यांनी पुन्हा एकजुटीने जर प्रयत्न केले तर मला खात्री येते प्रशासन म्हणून आमची सगळी टीम, माझे सगळे सहकारी, सन्माननीय लोकप्रतिनिधी यांच्यासोबत आपण नक्कीच या पॅन्डेमिकला अटकाव करू शकू. थँक्यू. नमस्कार. आज दिवसभरात या सगळ्या कोरोना परिस्थितीचा वेगवेगळ्या खात्यांवर आढावा घेतला आणि जे चित्र समोर आलेले आहे परिस्थिती तर आपल्या सगळ्यांना माहीत आहेच, परंतु
रुग्णांची वाढ ही फार वेगाने होते, झपाट्याने होते, की एका दिवसामध्ये जर 1700 रुग्ण आढळले कालच्या, तर ही अशा रीतीने रुग्णवाढ होणं हे फारच ही परिस्थिती अति गंभीर होऊ शकेल हे लक्षात आलेलं आहे. आजच्या घडीला 13-13,500 रुग्ण या शहरामध्ये उपचार घेत आहेत आणि त्यासाठी जी काही तरतूद करावी लागेल, म्हणजे बेड्स वाढवणं, व्हेंटिलेटर्स जास्त संख्येने पाहिजे, याचा ऑक्सिजनचा पुरवठा, ह्याची सगळ्याची तजवीज होते आहे आणि तशा सूचना दिलेल्या आहेत. राज्य शासन याला लागणारी कोणतेही पाठबळ कमी करून देणार नाही. त्यासाठी व्हेंटिलेटर्स आम्हाला मुंबईतून किंवा राज्याच्या बाहेरून मागवावे लागले तरी सुद्धा तशी सोय केलेली आहे. परंतु रुग्णांची कुठे आवाड होईल असं कोणतेही त्रुटी राहू दिल्या जाणार नाही अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला सुद्धा दिलेल्या आहेत. त्याचबरोबरीनं लसीकरण हे वाढवावं याची आपण व्यवस्था करतो आहोत. या बाबतीत मी आरोग्यमंत्र्यांशी सुद्धा चर्चा केली आणि त्याच्यातले जे काही नियम आहेत ते थोडे शिथिल करून केंद्र कशी वाढवता येतील लसीकरणाची. कारण आता लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे, पण ती लस लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना पोहोचण्याचं काम आहे, त्याचा वेग वाढवावा लागेल आणि तशा प्रकारच्या काही गोष्टींमध्ये सवलती देण्याचं राज्य शासनाने ठरवलेलं आहे आणि आरोग्यमंत्र्यांनी तशा सूचना आम्हाला केलेल्या आहेत. त्यामुळे पुढच्या काळामध्ये मी ताबडतोबीनं लसीकरण आता वाढवण्यात येते. चाचण्या ज्या घेतल्या जातात त्या सुद्धा वाढवत आहोत, कारण चाचण्यातूनच आपल्याला हा संसर्ग कसा होतोय, कुठे होतोय, कसा रोगावा याचा अंदाज येऊ शकतो. ह्या सगळ्यामध्ये दिलासा देणाऱ्या काही गोष्टी आहेत ती फक्त अशी आहे की जवळजवळ 85% रुग्ण आज जे आढळत आहेत त्यापैकी 85% रुग्णांना कोणतीही लक्षणं नाही आणि त्यांना तसा त्रास होत नाही असं कळतं आणि त्यामुळे बरेचसे रुग्ण हे होम क्वारंटाईन घरी राहणं किंवा आयसोलेशन मध्ये राहणं हे पसंत करतात आणि ज्यांना लक्षणं आहेत ते मात्र रुग्णालयामध्ये दाखल करावे लागत आहे. जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर हा सुद्धा अत्यंत कमी आहे आणि तो 0.93% म्हणजे 1% हा दर कमी आहे. ही जरी दिलासा देणारी गोष्ट वाटत असली तरी सुद्धा कोरोनाचा संसर्ग रोखला गेला पाहिजे, तो वाढला नाही पाहिजे, लोक आजारी कमी पडली पाहिजे, हेच आपलं उद्दिष्ट असल्यामुळे त्या दृष्टीनं आम्ही म्हणजे तयारी सुरू केलेली आहे. लोकप्रतिनिधींच्या सुद्धा सूचना आम्ही घेतलेल्या आहेत आणि त्यांनी ज्या ज्या त्यांच्या अनुभवातून आलेल्या सूचना केलेल्या आहेत त्या सूचनांप्रमाणे काही तक्रारी असतील तर त्या दूर करणं आणि अधिक सुविधा वाढवणं हे कामाला हात घातलेलं आहे. रुग्णसंख्येत ही झपाट्याने होणारी वाढ लक्षात घेऊन आपल्या आरोग्य विभागानं संपूर्ण लॉकडाऊन करा अशा प्रकारची सूचना केली आहे की इतर जिल्ह्यांमध्ये, नांदेडसारख्या जिल्ह्यांमध्ये पूर्ण लॉकडाऊन आहे. आम्ही मात्र आटोकाटीने असा प्रयत्न करतो की लॉकडाऊनचा त्रास हा पुष्कळ लोकांना होतो आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसांच्या उत्पन्नाचा प्रश्न निर्माण होतो आणि त्यामुळे पूर्ण लॉकडाऊन न करता बंधनं घालून किंवा आठवड्याच्या अखेरीला लॉकडाऊन करून, रात्रीचं लॉकडाऊन करून कशा रीतीनं कोरोना संसर्ग रोखता येईल याचेच आपण प्रयत्न करत आहोत. परंतु आरोग्य विभागाचा मात्र एकंदर याचा जो वेग आहे रुग्ण दुप्पट होण्याचा तो लक्षात घेऊन परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच तुम्ही अशा प्रकारचं पाऊल उचला अशा प्रकारची त्यांनी सूचना केली आहे. त्याच्यावर सर्वजण आम्ही विचार करत आहोत आणि राज्य शासनातल्या संबंधित मंडळींचं विशेष करून आरोग्य विभागाचं या बाबतीचं अंतिम मत लक्षात घेऊन योग्य तो निर्णय लवकरच घेतला जाईल. परंतु जे रुग्ण येत आहेत त्यांना सुविधा मिळावी, आरोग्याची सुविधा मिळावी, बेड मिळावी, त्यांची कोणती आवाज होऊ नये ह्याची मात्र दक्षता पूर्णपणे जिल्हा प्रशासनाकडून, शहराकडून घेतली जाईल याची मात्र आम्ही या ठिकाणी खात्री व्यक्त करत आहोत. देसाई साहेब, लॉकडाऊन पूर्णपणे लॉकडाऊन नाही लावायची मानसिकता प्रशासनाची आहे. नांदेड परभणी आपल्यापेक्षा 1/4 त्या ठिकाणी रुग्ण सापडत आहेत, तिथे लॉकडाऊन लावलेला
औरंगाबादमध्ये आता 2000चे मला सांगण्याची गरज नाही, 2 दिवसात 2000च्या वर आपल्याकडे. मग कसा संसर्ग रोखणार आहे? कारण पॉझिटिव्ह लोक जर समाज मनात फिरत असतील तर ते अनेकांना पॉझिटिव्ह करत राहतील. मग याचं वेगळेपण कसं करणार आहे? लॉकडाऊन बरोबर आहे, आपले बरोबरच आहे. लोकप्रतिनिधींकडून पण तशी सूचना आहे. त्यामुळे या बाबतीतचा निर्णय आता काही तासांमध्येच मी नक्कीच घेतला जाईल आणि त्याच्या बाबतीत निर्णय पाऊल उचलायचं. देसाई साहेब, एकीकडे पुण्यामध्ये 6000 रुग्ण निघत आहेत, पण तिकडे लॉकडाऊनची काही चर्चा होत नाहीये. पण बीड सारख्या शहरामध्ये जिथे 250 रुग्ण निघत आहेत तिथं लॉकडाऊन केलं जात आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये ही सर्वांची इच्छा आहे. एकदा खूप उशीर झाला आणि नंतर आपण किती वेळा आणि किती दिवस लॉकडाऊन केलं तरी त्याचा उपयोग होईल का? हा मुद्दा आहे. आजही आमची मनस्थिती अशीच आहे की लॉकडाऊन करून त्याचा जो काही जनतेला त्रास होतो तो तशा प्रकारचं करू नये अशी आजही आमची मनस्थिती आहे. म्हणून तो निर्णय घेण्याला आम्ही इतकेपर्यंत थांबलो. परंतु आरोग्य विभाग आणि तज्ज्ञ जी मंडळी आहेत देशात त्यांचं म्हणणं हेच आहे की त्याचं जे प्रोजेक्शन ते दाखवत आहे आणि त्या प्रोजेक्शनमुळे पुढच्या 4 एप्रिल पर्यंतचा जो ते आकडा दाखवत आहे तो अत्यंत भयावह आहे, भीतीदायक आहे. आणि तशी परिस्थिती येण्यापूर्वीच काहीतरी उपाय केला पाहिजे. फार उशीर झाल्यानंतर मग उपाय शोधत बसण्यामध्ये अर्थ नसतो. औरंगाबादचे किती रुग्ण वाढल्यानंतर परिस्थिती गंभीर होणार आहे? औरंगाबादचे किती रुग्ण वाढले नंतर परिस्थिती गंभीर समजणार आपल्याला. आता 2000च्या पर्यंत गेलेले आहे, जे मागच्या लॉकडाऊनमध्ये पण नव्हते. मी बोललो ना की आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांनी 4 एप्रिल हा एक टप्पा दाखवलाय, येणार 4 एप्रिल. आणि त्यावेळेला असणारी संख्या जर लक्षात घेतली तर त्याच्या पलीकडे जाणं हे फारच अडचणीचं ठरू शकेल. आणि म्हणून जो काही निर्णय घ्यायचा असेल लवकर घ्यावा अशी सूचना केली आहे. आम्ही मुंबईच्या सतत संपर्कात आहोत आणि याच्याबद्दलचा निर्णय लवकरच घेऊ. लसीकरणाची जी गती आहे ती खूप कमी दिसते आणि त्याचबरोबर लसीकरणाचा प्रभाव जो आहे तो खूप अत्यंत नगण्य दिसायला लागलाय. त्याच्यावरती काही प्रशासकीय पातळीवरती काम सुरू आहे का? लसीकरणाच्या बाबतीमध्ये एक म्हणजे आपले राज्य सरकार महाराष्ट्राची सूचना जी 45च्या वयाच्या सगळ्यांना लसीकरण करावं ती मान्य झाली. त्यानंतर लसचे जे डोस आहेत त्यांचा पुरवठा हा वाढवून देण्यात आलेला आहे आणि आता त्यांनी तिकडून आश्वासन आपल्याला मिळालेलं आहे दिल्लीकडून की लसीचा पुरवठा कमी होणार नाही. त्यामुळे डोस देण्याची जी प्रक्रिया केंद्र आहे ती वाढवावी आणि जास्त जनतेला लवकरात लवकर लसीकरण करून या कोरोनापासून भीती जी आहे ती दूर करावी ह्याच्या आम्ही आता कार्यवाहीला लागलेलो. टेस्टिंगचे आकडे येत नाही समोर. टेस्टिंग जे होत आहे त्याचे आकडे समोर येत नाही. आहे ना, आता तर आपल्याकडे 6200 चाचण्या होतात रोज. पण ती तो आकडा 10,000 पर्यंत आमची महिन्याची तयारी झाली. 10,000 पर्यंत रोज चाचणी करावी अशा प्रकारची सूचना मी दिलेली आहे. ते आकडे समोर यायला पाहिजे. देसाई साहेब, मागच्या 2-3 वर्षामध्ये औरंगाबाद आणि मराठवाड्यामध्ये फारसे काही उद्योग आलेले नाहीये, पण इथं लॉकडाऊनचा 18% जास्त दिसतोय. तुलनेनं पुण्यामध्ये मुंबईमध्ये रुग्ण जास्त आहेत, पण तिथं शहराची प्रतिमा खराब होणे म्हणून तिथं ते लॉकडाऊन तिथं येतात नाही. ते तज्ज्ञांची इच्छा फक्त मराठवाड्यासाठीच आहेत का? बघा, सगळ्यात प्राधान्य हे प्राण वाचवण्यासाठी आहे, याच्यात दुमत असायचं कारण नाही. जनतेचं आरोग्य ते रक्षण केलं पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यात प्राधान्य याच गोष्टीकडे आहे. आणि म्हणून इतर सगळं विकास असेल किंवा वाढ असेल, ग्रोथ आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला हव्याच्याच आहेत. परंतु त्यासाठी काही वेळ मिळेल तत्पूर्वी जनतेचं जीवन सुरक्षित करणं याला पर्याय नाही आणि म्हणून त्याला आमचा पहिला क्रमांक मिळेल. सध्या राज्यामध्ये कोरोनाची परिस्थिती भीषण आहे, मात्र दुसरीकडे विरोधकांकडून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आग्रह केला जातो. आमचे लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्ष यांच्या सगळ्यांना आवाहन करतोय की कोणतेही आता जाहीर कार्यक्रम ठेवू नयेत, राजकीय कार्यक्रम ठेवू नये, सभा करू नये आणि गर्दी होईल असं कुठलंही काम कोणीही करू नये अशी माझी अत्यंत औषधं बाहेरून घेऊन यावं लागत आहे आणि बेड पण कमी शिल्लक राहिलेले, बेडसाठी फिरावं लागतं. बेडसाठी मी सुरुवातीला सांगितले की संख्या आम्ही वाढवतो आणि मी औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि कुठेही औषधाची टंचाई होऊ नये आणि त्याचबरोबर किमतीमध्ये सुद्धा तफावत पडता कामा नये यावर बारकाईने लक्ष ठेवण्याची यंत्रणा तयार केलेली आहे. त्यामुळे
टेम्परेचर मिटमार होणार नाही. देसाई साहेब लॉकडाऊन लावण्याबद्दल प्रशासनातच मतभेद आहेत का? देसाई साहेब साहेब पूर्ण प्रश्नांची उत्तर दिलेली दोन 5 मिनिटं थांबा. देसाई साहेब थांबा. औरंगाबादची परिस्थिती आटोक्याबाहेर चाललेली आहे. साहेब 2 मिनिटं थांबाव तुम्ही.